आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले आहे. आपण शेवटला दिवस आहे हिवाळी अधिवेशनाचा, काही मिळालं का विदर्भाला? असं आरोप केला जातं की विदर्भाच्या तोंडाला पानं पुसले. बिलकुल वस्तुस्थिती तशीच आहे. सरकारने शासकीय कामकाज आणि त्यांच्या पुरवणी मागण्या पूर्ण करण्यासाठी हे अधिवेशन घेतलेलं होतं. असंच आता याला निदर्शनास येत आहे आणि त्याच्यामुळे विदर्भासारख्या मागास भागामध्ये राज्याचे मुख्यमंत्री असताना सुद्धा हे थोडं छोटं अधिवेशन घेऊन जनतेच्या प्रश्नाला कुठेही न्याय मिळाला नाही. कसं बुलेट ट्रेनसारखं कामकाज पळवलं जाते आहे आणि चर्चा होत नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि विदर्भाला निधी मिळाला किंवा चर्चा झाली विदर्भातले प्रश्न? कुठली निधी दिली तुम्ही? मागण्या याच्यामध्ये पुरवणी मागण्यामध्ये बघा कुठली निधी दिली गेली नाही. विदर्भाच्या प्रश्नावर काही चर्चा झाली का? नाही, आज आता काल अंतिम आठवडा झाला, त्याच्यात विदर्भाचे इश्यू होते, त्याच्यावरही काही आता मुख्यमंत्री काय बोलते सांग. तर आपण बघू शकतो की नाना पटोले आहे, त्यांचा देखील आरोप आहे की या हिवाळी अधिवेशनामध्ये विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही आणि पाहिजे तसा निधी देखील मिळाला नाही. कॅमेरामॅन मिथुन आत्म्यासह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.